नमस्कार, मी प्रशांत सोनार. हितगुज या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. हितगुजच्या माध्यमातून आपण चर्चा करत असतो विविध आजारांची, त्यावर असलेल्या उपायांची किंवा त्या संदर्भात असलेले कोणते उपचार आहेत जेणेकरून आपल्याला तो आजारच होऊ नये, अशा पद्धतीने आपण प्रतिबंध कसे करावेत या संदर्भात आपण चर्चा करत असतो. आणि याच अनुषंगाने आज आपण चर्चा करणार आहोत ती म्हणजे सर्व आरोग्य तक्रारींवरती जे तन्वी हर्बल उपचार पद्धती आहे या विषयाच्या अनुषंगाने. आणि अर्थातच आता उन्हाळा जवळ येतोय, त्यामुळे उन्हाळा आणि आपल्या त्वचेची काळजी किंवा एकंदरीतच आपल्या आरोग्याची काळजी कशी करावी या संदर्भात आपण मार्गदर्शन घेणार आहोत डॉक्टर रुचा मेहेंदळे पै यांचं. रुचा मॅडम, आपल्या कार्यक्रमामध्ये स्वागत. नमस्कार. नमस्कार. तन्वी हर्बल्सच्या संस्थापिका डॉक्टर मेधा मेहेंदळे यांनी 25 वर्षांपूर्वी तन्वी हर्बल्स ही संस्था सुरू केली. यामध्ये सत्व पद्धतीची औषधं बनवली जातात. तन्वी शता टॅबलेट हे बेस्ट टॉनिक प्रत्येक फॅमिलीने आवर्जून घ्यावं, असं हे टॉनिक आहे, असं नेहमी आग्रह डॉक्टर मेधा यांनी केलेला आहे. त्याचबरोबर तन्वी ज्येष्ठा टॅबलेट खोकल्यावर तर संत कफ टॅबलेट सर्दीवर अशी वेगवेगळी रेंज ऑफ प्रोडक्ट्स देखील या संस्थेमध्ये तयार झाली आहेत. www.tanviherbals.com ही त्यांची वेबसाईट. अधिक माहितीसाठी तुम्ही सर्च देखील करू शकता, जिथे जाऊन तुम्ही या संस्थेविषयी पूर्ण माहिती बघू शकता आणि संबंधित कुठली औषधं आपल्याला चांगल्या रीतीने लाभदायक ठरू शकतात हे देखील तुम्ही यामध्ये चेक करू शकता. तन्वी हर्बल्सची प्रमुख केंद्र ही तन्वी ठाणे आणि तन्वी दादर, आणि त्याचबरोबर इथे रुग्णांचं मोफत नाडी परीक्षण देखील केलं जातं. तुम्हाला माहितीच आहे, नाडी परीक्षण हे देखील आरोग्यामध्ये किती महत्त्वाचं मानलं जातं. त्याचबरोबर तन्वीच्या बाबतीत बोलायचं झालं तर ठाणे दादरसोबतच महाराष्ट्रात विविध ठिकाणी तन्वी हर्बल्सची फ्री हेल्थ चेकअप सेंटर्स देखील उपलब्ध आहेत. विविध पुरस्कार या संस्थेला मिळाले असून उद्योगश्री, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा पुरस्कार, अशा विविध पुरस्कारांनी या संस्थेला एक मान्यताप्राप्त एक नाव मिळवून दिलेलं आहे. तर तन्वी हर्बल्सचे डॉक्टर रुचा यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत तन्वी हर्बल्स हे आपल्यासाठी कशा पद्धतीने गुणकारी ठरू शकतं आणि जेणेकरून विशेषतः उन्हाळा सुरू झाल्यानंतर स्किन रिलेटेड जे काही आजार असतात त्यावर आपण कशी मात करू शकतो या अनुषंगाने. डॉक्टर रुचा, आपल्या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत. येस, नमस्कार. जसं की आपला विषय आहे उन्हाळ्याच्या अनुषंगाने, कारण आता उन्हाच्या जळ्या वाढत आहेत. आपण बघतोय तापमान 40-40+ जात आहे. तर कशा पद्धतीने उन्हाळ्याच्या संदर्भात काळजी घ्यावी, विशेषतः त्वचा टॅन होऊ नये म्हणून? येस. कसं असतं, उन्हाळा चालू झाला की आपल्याला थोडा थकवा जाणवायला लागतो. आपली भूक कमी व्हायला लागलेली असते. म्हणजे जेवढं आपण आधी खाऊ शकत असतो त्याहून आपण कमी खायला लागतो आणि हा वीकनेस कुठेतरी जाणवायला लागतो. कारण काय, ग्रीष्म ऋतूची सुरुवात झालेली असते. आता एवढा उन्हाळा असतो की तेव्हा आपण आपली काळजी नाही घेतली तर आपण हमखास आजारी पडणार हे आपल्याला माहित असतं. म्हणून वेळेवर, म्हणजे त्याचा त्रास आपल्याला मे महिन्यात होऊ नये म्हणून आत्तापासून त्याची काळजी घेणं गरजेचं असतं. सो ह्यासाठी आपण काय सांगतो, आपले जे पेशंट्स आहेत त्यांना तर आपण नेहमी सांगतो की 2 तन्वीशता रोज सकाळ संध्याकाळ पेशंटनी घ्यायच्याच आहेत. म्हणजे त्यांना काही त्रास होतोय, नाही होत आहे, तरी प्रत्येकाने 2 तन्वीशता तर घ्यायच्याच आहेत. त्याचबरोबर आहारात त्यांनी काय चेंज करणं गरजेचं असतं. तर नॉर्मली फ्रीज मधलं पाणी प्यायलं जात असतं उन्हाळा चालू झाला की, ते न करता माठामध्ये पाणी ठेवून ते पाणी प्यायचं. कैरीचं पन्ह आहे किंवा वाळा सरबत आहे, हे तुम्ही रेग्युलर आहारात घेणं गरजेचं आहे. पाण्याचं, म्हणजे पाणी आपल्या शरीरात योग्य राहणं गरजेचं आहे. डिहायड्रेशन कुठेही होऊन चालणार नाही. डिहायड्रेशन झालं की इन्फेक्शन्स होतात, जसे UTI आहे, युरिन इन्फेक्शन्स वारंवार उन्हाळ्यात होण्याची शक्यता असते. तर ही टाळण्यासाठी आपण आपली काळजी घेणं गरजेचं असतं. सो अशा वेळेस आम्ही पेशंटना सांगतो की उन्हाळा जरी असला तरी तुम्ही तन्वीशता जर घेताय ना तर तुम्ही फिट राहणार. मग ह्यासाठी रोज 2 तन्वीशता तुम्ही रेग्युलर घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर स्किन टॅन होऊ नये ह्यासाठी सुद्धा आपलं जे उपटन जॉय लोशन आहे ते स्किनवर लावायचं असतं. अंघोळीला साबण न वापरता त्यांनी उपटन जॉय लोशन जरी वापरलं तरी काही हरकत नाही. त्याने जे टॅनिंग आहे ते तर कमी होईलच, पण त्याबरोबर त्यांची स्किन पण सॉफ्ट राहील, ड्रायनेस येणार नाही. कारण काय, वात वाढलेला असतो, वातसंचिती व्हायला लागलेली असते ह्या काळामध्ये, त्यामुळे ड्रायनेस हा खूप जास्त प्रमाणात जाणवायला लागतो. म्हणजे बोटं ड्राय व्हायला लागतात, खपल्या पडायला लागतात, इचिंग, स्किन इन्फेक्शन्स या काळात सगळ्यात जास्त होत असतात. सो अशा वेळेस त्यांनी काय करणं गरजेचं आहे, सब्जा रात्री झोपताना पाण्यात भिजवायचा, सकाळी उठल्यावर दुधात घालून तो सब्जा घेणं, म्हणजे थंडावा राहणं गरजेचं आहे. पिंडी ते ब्रह्मांडी, त्याप्रमाणे जसं बाहेर वातावरण बदलणार आहे त्याचप्रमाणे आपल्या शरीरात सुद्धा वातावरण ते ऍडजस्ट होणार आहे किंवा हीट जी आहे ती ऍडजस्ट होणार आहे.
सो त्यासाठी अन्न हे ताजंच खाणं गरजेचं असतं या काळामध्ये. शिळं अन्न जेवढं अव्हॉइड करता येईल तेवढं अव्हॉइड करायचं आहे. सो अशा प्रकारे आपण आपली काळजी घेणं गरजेचं आहे. तसंच हार्मोनल इम्बॅलन्स होऊ नये यासाठी रोज तन्वी गोरेकची 1 गोळी दुपारी घ्यायची आहे. त्याबरोबरच आपलं तन्वी प्राशन जे आहे ते 1 चमचा पाण्यात घालून सरबताप्रमाणे आठवड्यातनं 2दा तरी घ्यायचं. म्हणजे हे जे पेशंट जे रेग्युलर घेतात त्यांना यूटीआयचा त्रास हा वरचेवर होतच नाही. कारण काय आहे त्यांचा युरिन आउटपुट जो आहे तो योग्य राहत असतो. सो असं करून त्यांना ते डिफरन्स दिसायला लागत असतो. सो स्किनची सुद्धा ते अशा प्रकारे काळजी घेऊ शकतात. नक्कीच तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने माहिती सांगितली. पण हे जसे प्रश्न मी तुम्हाला विचारतोय तसेच आपल्या प्रेक्षकांना देखील पडत असतील, तर तुम्ही प्रेक्षक हो, तुम्ही निश्चितच खाली जे नंबर तुम्हाला डिस्प्लेमध्ये दिसत आहेत 0227105516 या क्रमांकावर तुम्ही थेट लाईव्ह प्रश्न डॉक्टर रुचा यांना विचारू शकतात. पण तुम्ही प्रश्न विचारेपर्यंत किंवा तुम्ही पेपर पेन्सिल घेऊन बसेपर्यंत मी तुमच्या वतीने प्रश्न विचारणार आहे की डॉक्टर रुचा ब्लीडिंग पाईल्सवरती काय उपचार पद्धती आहे? नक्कीच. ब्लीडिंग पाईल्स जेव्हा होतायत म्हणजे ही स्टेज आहे ती खूप 4th स्टेज किंवा ह्याच्यानंतर आपण बघायला मिळतं. पाईल्स आहेत का फिशर आहे पहिले बघणं गरजेचं आहे. जशी आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे ती आतून हील होणं गरजेचं आहे. त्या जखमा आहेत, व्रण आहेत ते हील होणं गरजेचं असतं. ब्लीडिंग कसं होत आहे त्याच्यावर सुद्धा आपल्याला डायग्नोसिस करता येत असतो, की थेंब-थेंब पडतंय का धार लागत आहे ब्लीडिंग. त्याप्रमाणे आपल्याला त्याचा डायग्नोसिस करावा लागत असतो. यासाठी पेशंटनी एकदा तरी आपल्या जे दादरचं आणि ठाण्याचं जे क्लिनिक आहे तिथे नाडी परीक्षण करून घेणं तेवढंच इम्पॉर्टंट आहे. कारण का नाडीप्रमाणे त्यांच्या शरीरात कुठला दोष वाढलाय याची आपल्याला समजत असतं, की यांच्यामध्ये वात वाढला आहे, वातामुळे त्रास होत आहे का पित्तामुळे त्रास होत आहे हे आपल्याला कळायला लागत असतं. सो अशा प्रकारे त्यांच्यासाठी जे आपलं तन्वीचं जे मेन कॉम्बिनेशन असतं त्यासाठी तन्वी शता सकाळी 2, दुपारी 2, रात्री 2 आणि त्याचप्रमाणे तन्वी ज्येष्ठा सकाळी 2, दुपारी 2, रात्री 2. नॉर्मली हे त्यांनी घ्यायचं आहे. तन्वी त्रिफळा रात्री झोपताना 2 गोळ्या गरम पाण्याबरोबर घ्यायच्या आहेत. कसं असतं ना, की डायजेस्ट म्हणजे पूर्ण रुक्षता झालेली असते. म्हणजे जे काही पचन संस्था आहे ती रुक्ष झालेली असते. त्याला थोडं आपल्याला काय मृदूपणा आणणं गरजेचं असतं. सो रात्री झोपताना दुधामध्ये 1 चमचा तूप घालून रोज रात्री झोपताना घेणं हे खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर काळ्या मनुका रात्री भिजत घालायच्या आणि सकाळी त्या खायच्या आहेत. असं करून त्यांनी आपले जे काही क्लिनिक आहे तिथे एकदा तरी दाखवायला या. कारण काय असतं हे पेशंट ऑपरेशन सुद्धा करून घेतात. त्यांचं सगळं पण तरी परत तोच त्रास होत असतो. सो असा त्रास वरचेवर होऊ नये यासाठी काय काळजी घेणं गरजेचं आहे ते महत्वाचं आहे. पेशंटना शौचाला जाऊन आल्यावर जास्त पेन होत असतं. तर अशा वेळेस त्या जागी आपलं जे किशन ऑइंटमेंट आहे हे लावणं खूप गरजेचं असतं. कारण का तिकडचा व्रण जोपर्यंत भरत नाही तोपर्यंत ते ब्लीडिंग थांबणार नाही. सो अशा वेळेस आपण ते व्रण भरण्याची जी काही आपली जी ट्रीटमेंट आहे ती आपण करायला चालू करतो. 3 महिने जेव्हा पेशंट औषधं रेग्युलर घेतात त्यांना त्यांच्यानंतर दिसून येतं, की त्यांनी जरी थोडं तिखट खाल्लं तरी त्यांना त्याचा त्रास होत नाही. त्यांना त्यांचं रेग्युलर डायजेशन सुधारतं, पचन सुधारतं आणि त्यांना जी हार्ड स्टूल होत असते तीही सॉफ्ट व्हायला लागत असते. सो याप्रमाणे त्यांची जी काही ट्रीटमेंट आहे ती मुळापासून करणं गरजेचं असतं. हे आपल्या तन्वीच्या पॅथीमधनं जरूर संभव आहे. नक्कीच डॉक्टर रुचा तेजस म्हणून आहेत ज्यांनी वाशीहून आपल्याला फोन केलेला आहे. तेजस तुमचा नक्की. प्रश्न विचारा डॉक्टर रुचा यांना. हॅलो हॅलो. मॅडम, मला आहे ना खोकल्याचा खूप आजार आहे. म्हणजे असा गळा रुतल्यावानी होत आहे. त्याच्यासाठी काहीतरी ओके. सांगा ना. नक्कीच. कसं असतं काही जणांना काय होतं गळ्यामध्ये ग्रॅन्युल्स झालेले असतात आणि घशात कफ अडकलाय असं वाटतं. म्हणजे त्यांना लंग्समध्ये काहीच प्रॉब्लेम नसतो, पण घशामध्ये त्यांना काहीतरी टोचतंय किंवा अडकल्यासारखं आहे असं वाटत असतं आणि जसं त्यांनी सांगितलं रुतलं आहे त्याप्रमाणे त्यांना वाटत असतं. सो ह्यासाठी मेन जी आतली कफामुळे ग्रॅन्युल्स तयार झालेली आहेत ती जोपर्यंत जात नाही तोपर्यंत हा खोकला जात नाही. त्यासाठी रोज तन्वी शता 2 सकाळी 2 रात्री, वातशांती वात कमी करणारी जी गोळी आहे ही 1 सकाळी 1 रात्री, संथ कफची 1 गोळी सकाळी 1 गोळी रात्री आणि मेन जी गोळी आहे ती म्हणजे तन्वी ज्येष्ठा. ती 2 गोळ्या सकाळी 2 गोळ्या रात्री झोपताना. त्याबरोबर ह्या गोळ्या चघळून घेतल्या तरी काही हरकत नाही. त्याचबरोबर तुम्ही जे रिपोर्ट्स कराल त्यानुसार सुद्धा आपल्याला कळेल की WBC वाढलेले आहेत, ESR वाढलेला आहे का किंवा काही इन्फेक्शन आहे किंवा ॲलर्जी आहे हे कळणं गरजेचं आहे. सो तुम्ही जरूर माझा जो WhatsApp नंबर आहे त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून मला 15 दिवसानंतर हे कॉम्बिनेशन घेतल्यावर अपडेट द्या की ते ग्रॅन्युल्स किती कमी झालेले आहेत किंवा तुम्हाला तो त्रास खोकला किती कमी झालेला आहे. तर ते जरूर तुम्ही मला अपडेट देऊ शकता. आणि त्याचबरोबर आपली वेबसाईट आहे tanviherbals.com त्याच्यावर तुम्ही गेल्यावर तुम्हाला ही औषधंही त्याच्यावर नाही घेऊ शकता किंवा प्रत्येक केमिस्टकडे महाराष्ट्रातल्या प्रत्येक केमिस्टकडे आपली औषधं अवेलेबल आहेत. त्यामुळे तुम्ही कुठूनही ती घेऊ शकता.
नक्कीच डॉक्टर रुचा, खोकल्याचा विषय निघालाय तर सर्दीचा देखील निघणं स्वाभाविक आहे. नक्कीच, नक्कीच. विशेषतः आपण उन्हाळ्यामध्ये बघतो की उन्हाळ्यामध्ये देखील सर्दी होते, पावसाळ्यात होते किंवा हिवाळ्यात होते, कारण का तर आर्द्रतेमुळे. पण ह्या सगळ्या हो. गोष्टी कशा पद्धतीने हँडल करू शकतो आपण तुमच्या औषधांनी? नक्कीच. सर्दी होते का उन्हाळ्यामध्ये? तर आपल्या शरीरातला जो कफ आहे हा पातळ व्हायला लागतो उन्हाळ्यामुळे, उष्णतेमुळे आणि मग आपल्या सायनस जे आपले आहेत त्याच्यात जो साठलेला कफ आहे तो बाहेर पडायला लागतो. सो ठीक आहे, होत आहे तर तो बाहेर पडतोय, चांगली गोष्ट आहे. पण जर वरचेवर होतंय, ॲलर्जिक सर्दी असेल तर त्यासाठी संथ कफची 1 गोळी सकाळी, 1 गोळी रात्री रेग्युलर घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तन्वी ज्येष्ठाची 2 गोळ्या सकाळी, 2 गोळ्या रात्री. जी सततची सर्दी आहे ही कमी व्हायला त्यांना नक्की ह्याने हेल्प होईल. आणि जर वारंवार होत असेल तर त्याबरोबर शतजीवंती ही रक्त शुद्ध करणारी जी गोळी आहे ती त्यांनी घेणं गरजेचं असतं. अगदी पाव गोळी घेतली तरी त्यांना 15 दिवसात नक्की फरक जाणवतो. कारण का त्यांची रक्तशुद्धी जोपर्यंत होत नाही, ॲलर्जन जोपर्यंत शरीरातनं जात नाहीये, तोपर्यंत त्यांना तो त्रास वरचेवर व्हायला लागतो. सो ही सर्दी जाण्यासाठी इम्युनिटी सुद्धा वाढली पाहिजे. त्यासाठी तन्वी शता तर घेणं गरजेचंच आहे. जशी इम्युनिटी वाढेल तसं वरचेवर त्यांना हा त्रास होणार नाही. नक्कीच डॉक्टर रुचा, फॅटी लिव्हरवरती तन्वी हर्बल्स कशा पद्धतीने फायदेशीर ठरू शकतं? नक्कीच. फॅटी लिव्हर हे कधी डेव्हलप होत असतं जेव्हा वजन वाढलेलं असतं किंवा अल्कोहोल किंवा काही जे आपण म्हणतो की त्यांच्यामध्ये फॅटी लिव्हर दिसून येत असतो. अल्कोहोल कन्झम्पशन ज्यांच्यामध्ये आहे त्यांच्यामध्ये सुद्धा हे दिसून येत असतं. सो ह्यासाठी मेन पचन सुधारणं हे खूप महत्वाचं असतं. म्हणजे आपण वजन कमी करणं त्यासाठी आपली जी तन्वीची जी स्वीट स्लिम आहे ती आणि तन्वी गोरेक्स ह्या 2 गोळ्या दुपारी घेणं आणि त्याचबरोबर आपलं जे लिव्हर टॉनिक आहे ते म्हणजे रात्री झोपताना 1 गोळी घ्यायची. म्हणजे लिव्हरला सुद्धा हार्ट, लंग्स, ब्रेन हे जेवढं इम्पॉर्टंट आहे तेवढाच तोही आपला ऑर्गन तेवढाच इम्पॉर्टंट आहे. त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. म्हणजे ती वेळेवर काळजी घेणं ही खूप गरजेची असते. पायाला सूज यायला लागते. पेशंटना जाणवायला लागतं की पायाला सूज आहे. राइट साइडला त्यांना थोडं हेवी जाणवायला लागतं. वजन वाढलेलं असतं. सो हे जेव्हा त्यांना चेंजेस दिसायला लागतात, वरचेवर थकवा जाणवतो, झोप येत असते दुपारची. सो हे जेव्हा त्यांना जाणवतं तेव्हा त्यांना फॅटी लिव्हर असण्याचे चान्सेस असतात. सोनोग्राफीमध्ये जेव्हा डायग्नोसिस असतो की फॅटी लिव्हर आहे, फर्स्ट ग्रेड आहे किंवा सेकंड ग्रेड आहे, 4th ग्रेड पर्यंत असतं, तर ते लिव्हर मधनं जे काही फॅट डिपॉझिशन झालेलं आहे ते जाणं गरजेचं आहे. सो त्यासाठी रोज स्वीट स्लिमची 1 गोळी दुपारी, 1 गोळी रात्री झोपताना, तन्वी शताच्या 2 गोळ्या सकाळी, 2 गोळ्या रात्री आणि तन्वी लिवा रात्री झोपताना 1 गोळी. 1 महिन्यानंतर सोनोग्राफी करून किती कमी झालेलं आहे ते बघणं गरजेचं आहे. जर आपल्याला त्याच्यात वाटलं की 20% आहे तर अजूनही तुम्ही 1 तन्वी लिवा सकाळी सुद्धा घेऊ शकता. पण त्याच्याकडे काळजीने लक्षपूर्वक वेळेवर ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्या तन्वी क्लिनिकमध्ये प्रत्येक आजारासाठी ट्रीटमेंट आहे. जसं की हार्ट ब्लॉकेजेस असू देत किंवा कुठल्याही डायबिटीजसाठी सुद्धा आपल्याकडे औषधं अवेलेबल आहेत. सो ती जरूर त्यांनी पेशंटनी वेळेवर चालू करणं गरजेचं असतं. कारण काय जसं उशिरा चालू करणं म्हणजे 40शीत जाऊन आपण चालू करण्यापेक्षा आजकाल तरुणांना हे लवकर प्रॉब्लेम्स चालू होतात. सो 30 to 40 मध्ये आपली जेवढी काळजी घेता येईल तेवढी काळजी घेणं गरजेचं आहे. म्हणजे मग 50 आणि 60 मध्ये आपल्याला तेवढे त्रास जास्त जाणवणार नाही. डॉक्टर रुचा, तुम्ही फार महत्त्वाचं सांगितलं की आपण म्हणजे 32 ते 40च्या दरम्यान देखील आपण म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर 30 आणि 40च्या वयातल्या लोकांनी सुद्धा या गोष्टीवरती लक्ष द्यावं की वय झाल्यानंतरच नाही तर आत्ताच हे वय आहे की जेणेकरून तुम्हाला पुढच्या वयात जर चांगलं राहायचं असेल तर या गोष्टींची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. आवश्यक आहे. आणि डॉक्टर, दुसरा एक प्रश्न असा आहे की किडनी स्टोनच्या संदर्भात हे उपचार कशा पद्धतीने केले जाऊ शकतात? नक्कीच. किडनी स्टोन्स असतील तर त्यांना पेशंटना बॅक पासून पुढपर्यंत असं पेन व्हायला लागलेलं असतं. सो त्यांना सोनोग्राफीमध्ये पण दिसून येतं की स्टोन्स आहेत. काही कधी-कधी एवढे बारीक असतात, पेन होत असतं पण दिसत नाहीत ते सोनोग्राफीमध्ये. सो अशा वेळेस आम्ही त्यांना सांगतो की तन्वी शता हे महत्वाचं औषध आहे. सकाळी 2 रात्री 2. त्याबरोबर वर्मेक्सची 1 गोळी रात्री झोपताना आणि ओजसाची 1 गोळी रात्री झोपताना घेणं गरजेचं असतं. हे त्यांना युरिन मधनं जे काही स्टोन्स आहेत ते फुटून युरिन वाटे बाहेर पडणं. म्हणजे माझी एक पेशंट होती, तिच्या सोनोग्राफीमध्ये आधीच्या ह्याच्यामध्ये स्टोन्स दिसत होते. 6 महिन्याचा जो रिपोर्ट केलेला त्याच्यामध्ये ते स्टोन्स दिसत नव्हते. सो अशा प्रकारे ते युरिन वाटे अगदी बारीक-बारीक वाळूप्रमाणे निघून जातात. कारण का पूर्ण खडा बाहेर पडला तर त्यांनी त्रास होणार, जास्त प्रमाणात पेन होऊ शकतं. तर तो न पडता युरिन वाटे तो बाहेर पडणं गरजेचं असतं. तर त्यासाठी तन्वी शता सकाळी 2 रात्री 2 आणि गरज जेव्हा पेन असतं तेव्हा कीपेन म्हणून आपली जी गोळी येते तीही घेणं गरजेचं असतं. त्याबरोबर केतकी ऑइल जे आहे ते कुठेही बॉडी पेन असेल तरी आपण ते ऍप्लिकेशन करायला सांगतो. तर ते रोज रात्री झोपताना पोटाला लावणं गरजेचं आहे. त्याने फॅट कमी होण्यासाठी सुद्धा, चरबी कमी होण्यासाठी सुद्धा हेल्प होत असते
सो ते रोज रात्री झोपताना पोटाला लावणं गरजेचं असतं. त्याने पेन जे होतं ते नक्की कमी होतं. सो अशा प्रकारे त्याची जी ट्रीटमेंट आहे ती ट्रीटमेंट केली जात असते. त्याचबरोबर आपली जी सेंटर्स आहेत, केमिस्टकडे तर सगळीकडे औषधं अवेलेबल आहेत. तसंच आपले पॅनल डॉक्टर सुद्धा केमिस्टकडे असतात. मोफत नाडी परीक्षण करून दिलं जात असतं तिथे. तर जिथे-जिथे तुमच्या एरियामध्ये आपलं जर सेंटर असेल, तर जरूर तिथे जाऊन एकदा तरी दाखवणं गरजेचं आहे. नाडी परीक्षण करून तुम्हाला जे काही औषधं आहेत, ती तुम्हाला दिली जातील. नक्कीच आपले 2 प्रेक्षक आता आपली वाट पाहतायत. पाटील म्हणून आहेत कर्नाटकवरनं. त्यांनी थेट आपल्याला कर्नाटकवरनं बंगळुरूवर फोन केलेला आहे. नमस्कार, नमस्कार. विचारा पाटीलजी प्रश्न. नमस्कार. पाटीलजी प्रश्न विचारा. प्रश्न असा आहे, मला प्रोस्टेट एनलार्जचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यावर काय औषध आहे? नक्कीच, नक्कीच. प्रोस्टेट एन्लार्जमेंटसाठी जे आपलं औषध आहे, त्यासाठी आपण नॉर्मली तन्वी गोरेक्स हे जे हॉर्मोनल इम्बॅलन्ससाठी जे असतं, ती गोळी आपण देत असतो. ती रोज दुपारी 1 गोळी घ्यायची आहे. तन्वीशताच्या सकाळी 2, रात्री 2 अशा प्रमाणात घेऊन नंतर तुम्ही आम्हाला तुमची जी काही सोनोग्राफी किंवा तुम्ही काही केलं असेल, तर ते आम्हाला तुम्ही WhatsAppवर पाठवा. त्याप्रमाणे तुम्हाला तुमची पुढची ट्रीटमेंट दिली जाईल. त्याचप्रमाणे आपलं ठाणे आणि दादर इथे मेन आपलं जे सेंटर आहे, तिथे आपले मेन डॉक्टर्स असतात. मी स्वतः रोज संध्याकाळी 6 ते 7 या वेळामध्ये त्या क्लिनिकला अवेलेबल असते. त्याबरोबर डॉक्टर पुष्कराज आणि डॉक्टर देशपांडे या सकाळी 11 ते 1 ह्या वेळात अवेलेबल असतात. डॉक्टर मानसी सुद्धा ठाण्याचं जे आपलं क्लिनिक आहे तिथे अवेलेबल असतात. त्याचबरोबर दादरचं जे क्लिनिक आहे तिथे डॉक्टर पुष्कराज 7 एप्रिलला असणार आहेत आणि डॉक्टर मानसी ज्या आहेत ह्या 5 एप्रिलला त्या आपल्या जे दादर क्लिनिक आहे तिथे अवेलेबल असणार. डॉक्टर पुष्कराज 13 आणि 27 एप्रिलला असतील. 7 तारखेला डॉक्टर पुष्कराज पुण्यामध्ये अवेलेबल असतील. सो पुण्याचं जे शतायू आयुर्वेद आहे, तसेच बीबी खरे अँड सन्स हे जे आपलं क्लिनिक आहे तिथे डॉक्टर पुष्कराज अवेलेबल असतील. डॉक्टर मानसी सुद्धा पुण्याचं जे क्लिनिक आहे तिथे अवेलेबल असतात. सो जरूर तिथल्या तुमच्या एरियामध्ये जाऊन तुम्ही हे नाडी परीक्षण करा. नाडी परीक्षणाद्वारे जे काही तुमचे वात वाढला असेल, पित्त वाढला असेल, तर त्याप्रमाणे तुम्हाला औषधं सजेस्ट केली जात असतात. नवी मुंबईहून दिगंबर आहेत. दिगंबरजी आपला प्रश्न विचारा. नमस्कार. मी दिगंबर पाटील बोलतोय, नवी मुंबई उरणवरून. नमस्कार. बोला. दिगंबर पाटील उरणवरून बोलतोय, नवी मुंबई. माझ्या डाव्या पायाला आहे ना सूज येते, ते व्हेरिकोज वेन सांगितलेलं आहे. ओके, ओके, ओके. तर त्या संदर्भात काय आहे का? नक्कीच. व्हेरिकोज वेन्स मध्ये तिथला ज्या काही वेन्स आहेत तिथला वॉल खराब झालेल्या असतात. तिथलं रक्त पुढे जात नसतं, त्यामुळे तिथे काळ्या ज्या वेन्स आहेत त्या दिसायला लागत असतात. त्यासाठी रोज सकाळी तन्वीशताच्या 2 गोळ्या सकाळी रात्री, त्याचबरोबर शतजीवंतीची 1 गोळी सकाळी, 1 गोळी रात्री झोपताना, वातशांतीची 1 गोळी सकाळी, 1 गोळी रात्री, हे आफ्टर फूड घ्यायचं आहे. त्याचबरोबर जिथे सूज आलेली आहे तिथे केतकी ऑइल जे आहे हे जे बॉडी पेनसाठी वापरलं जात असतं, म्हणजे कुठेही सांधेदुखी असू दे, काहीही असू दे, त्यासाठी आपण केतकी ऑइल लावायला सांगतो. तर ते न चुकता रोज लावायचं, म्हणजे 50% तुम्ही तेल लावल्यावर तुम्हाला बरं वाटणार आहे. तिथली जशी जी काही वेन्स फुगलेल्या आहेत त्या कमी होतील, तशी तुमची सूज पण कमी होईल. त्याचबरोबर युरिन आउटपुट सुद्धा योग्य राहणं किंवा शांत झोप लागत नसेल तर रात्री झोपताना ओजसा 1 गोळी घ्यायची आहे दुधाबरोबर. ओजसा ही अगदी आपण लहान मुलांना सुद्धा देतो कॉन्सन्ट्रेशन वाढण्यासाठी, अभ्यासात लक्ष लागण्यासाठी. सो हीच गोळी तुम्ही रात्री झोपताना 1 गोळी घ्यायची आहे. यामुळे तुम्हाला शांत झोप जशी लागेल त्याप्रमाणे सूज पण ती कमी व्हायला लागेल. सो हे तुम्ही करून आपल्याला जरूर तुम्ही फीडबॅक द्या. आपलं जे क्लिनिक आहेत, केमिस्टकडे जे डॉक्टर्स आहेत तिथेही तुम्ही दाखवून हे चेकअप करून घेऊ शकता. डॉक्टर रुचा, हे प्रश्न तर भरपूर येऊ शकतायत, येत आहेत, पण मुख्य म्हणजे मुद्दा असा आहे की बऱ्याच जणांना प्रश्न असतो की तुमचे कॅम्प देखील आहेत, तर त्या कॅम्प विषयी काय माहिती सांगाल? कारण तुम्ही सेंटरची तर सांगत होतात, पण कॅम्प विषयी काय सांगाल? येस. कॅम्प जे आहेत ते आपले नॉर्मली जो 7 तारखेला 7 एप्रिलला पुण्याला आहे तिथे डॉक्टर पुष्कराज असणार आहेत. त्याचबरोबर नंतर मानसी मॅडम ज्या आहेत त्या 20 एप्रिलला सुद्धा आपला जो कॅम्प आहे तिकडे एक मिनिट जो खारेगाव इथे जो कॅम्प आहे तिकडे डॉक्टर मानसी असणार आहेत. मुलुंड येथे 13 एप्रिलला जो मुलुंड गाला आयुर्वेद जो आहे तिथे डॉक्टर मानसी असतात. त्याचबरोबर कोल्हापूरला सुद्धा आपला कॅम्प आहे. डॉक्टर पूळ हे तिथे कॅम्पला असणार आहेत. हे आपले अगदी मेन डॉक्टर्स आहेत. सो त्यांना जरूर एकदा तरी तिथे दाखवणं गरजेचं आहे. त्यांची जी वेळ आहे तो आपला जो ऑफिसचा नंबर आहे तिथून जर प्रेक्षकांनी घेतला तर ऑफिसमधनं त्यांना योग्य तो गायडन्स दिला जाईल की कुठे डॉक्टर्स कधी अवेलेबल असतील, कोणत्या वेळेला.
आणि तिथे अपॉइंटमेंट घेणं गरजेचं आहे. कारण का 20 ते 30 पेशंट ऑलरेडी झालेले असतात, तर तेव्हा तिथे अपॉइंटमेंट घेऊन जाणं गरजेचं असतं. सो आपले कॅम्प्स जे आहेत ते मुंबईमध्ये आहेत, ठाण्यामध्ये आहेत किंवा हे प्रत्येक ठिकाणी जे कॅम्प आहेत तिथे तुम्ही दाखवणं गरजेचं आहे. जर त्यांना काही कॅम्पबद्दल कुठलीही इन्फॉर्मेशन हवी असेल, तर त्यांनी जरूर प्रेक्षकांनी आपल्या ऑफिसचा जो नंबर आहे, तिथे जरूर तन्वी हर्बल्स ऑफिस म्हणून जो नंबर आहे, तिथे जरूर कॉल करावा. त्यांना योग्य तो गाईडन्स दिला जाईल. त्याप्रमाणे आपलं ठाण्याचं जे क्लिनिक आहे, तिथेही अपॉइंटमेंट घ्यावी लागते. तसंच दादरचा जो नंबर आहे क्लिनिकचा, तिथेही फोन करून अपॉइंटमेंट घेणं गरजेचं असतं. सो त्या डॉक्टरला दाखवून तुम्ही तुमची हिस्ट्री त्यांना दाखवा. सो पुढे 3 महिने रेग्युलर औषध घेतल्यावर त्याला कुठल्याही औषधांचा साइड इफेक्ट नाही आहे. कुठलाही त्रास होत नाही त्यांना. अगदी जेवण आपण रेग्युलर कसं जेवतो त्याप्रमाणे ही हर्बल औषधं आहेत. सत्व पद्धतीने बनवलेली असल्यामुळे ती जलद म्हणजे रिझल्ट देत असतात. त्याबरोबर ती रक्तात जलद मिसळत असल्यामुळे त्यांना त्या इफेक्टही तेवढा लवकर दिसून येत असतो. डॉक्टर रुचा, तुम्ही खूप महत्त्वाची माहिती दिलीत, वेगवेगळ्या आजारांसंदर्भात बोललात आणि विशेषतः उन्हाळ्यामध्ये होणाऱ्या या त्रासांबद्दल बोललात आणि त्याच्या उपचारांसंदर्भात बोललात. त्याबद्दल आपले खूप खूप आभार. धन्यवाद. हितगुज कार्यक्रमामध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत राहा झी 24 तास.